तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता। ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना, उन्होंने अजीत दादा के एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है। जर खऱ्या अर्थाने दादांवर अन्याय होत असेल तर सामान्य लोकांना प्रश्न पडलेला, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जर आज ही परिस्थिती असेल तर गरिबाचं काय, शेतकऱ्याचं काय, युवांचं काय, महिलांचं काय, याच्यात कुणी तपास करतंय का, याच्यात कुणी चर्चा करतंय का? ज्या ज्या लोकांनी भाषणं केली पण ती कोरडी भाषणं होती असं आपल्याला म्हणावं लागेल। त्या नेत्याला न्याय द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र कुणीच त्या बाबतीत बोलत नाही। असंख्य लोकांना त्यांनी आमदार केलं, पण इथं बोलत असताना किती आमदार बोलले। पवार साहेबांचं आणि दादांचं नातं वडिलांचं आणि मुलासारखं होतं। आतापर्यंत तपासामध्ये काय शोधण्यात आलं, तपास कुठल्या दिशेने चाललाय, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जात असताना परवानगी घेतली जात नाही। अध्यक्ष महोदय, ज्या विषयावर मला बोलायचं आहे, खरं तर त्या विषयासाठी एखादी स्पेशल चर्चा या अधिवेशनामध्ये घेतली जाईल असं मला वाटत होतं। मला सोडा, या सेशनमध्ये असणारे आणि या विधिमंडळामध्ये असणाऱ्या प्रत्येक आमदारांना कदाचित हीच इच्छा होती की दादांचा जो काय ॲक्सिडेंट झाला, घातपात झाला, याच्यामध्ये जो तपास चालू आहे त्याची वस्तुस्थिती काय, आत्तापर्यंत तपासामध्ये काय शोधण्यात आलं, तपास कुठल्या दिशेने चाललाय, हे जे सगळे प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये आहेत, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, या बाबतीतली चर्चा या सेशनमध्ये होईल असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं। अनेक लोकांनी पाठपुरावा केला, इथं असणारे सर्वच नेते प्रयत्न करत होते की ही चर्चा या बजेट सेशनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल। कोणी लक्षवेधीचा प्रयत्न करत होतं, कोणी स्थगन आणण्याचा प्रयत्न करत होतं, पण अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने ही चर्चा या बजेटच्या सेशनमध्ये, ज्या सेशनमध्ये सगळ्यात जास्त वेळा आजपर्यंत बजेट कुणी सादर केलं असेल तर ते आपले दादा आणि दादांच्याच ॲक्सिडेंटचा का अपघात नाहीतर घातचा विषय इथं चर्चेत येत नाही, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। 293 या प्रस्तावामध्ये चर्चा होणार होती, 4 प्रस्ताव एकत्रित करण्यात आले, त्यामुळे अनेक लोकांना बोलायचं होतं पण त्यांना त्याच्यामध्ये बोलता आलं नाही। सरकार निवेदन सुद्धा करणार होतं पण तसं निवेदन अजूनपर्यंत आम्ही तरी ऐकलं नाही। उद्या त्या बाबतीतचं निवेदन होईल अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मी करतो। अजितदादा किती मोठे नेते होते मी काय वेगळं सांगणार नाही, सगळ्यांना माहिती आहे। इथे असणारे 100 पेक्षा जास्त आमदार प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष पद्धतीने दादांनी त्यांना राजकारणात येण्यासाठी नाही तर राजकारणात पुढे जाण्यासाठी मदत 100% अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेली आहे। अजितदादांचा ॲक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा पंतप्रधान साहेब एका दुसऱ्या राज्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये होते, तिथं त्यांनी आदरांजली वाहिली। अध्यक्ष महोदय, काही व्हिडिओ आपण सुद्धा बघितले असतील, महाराष्ट्रामध्ये एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान साहेब जेव्हा स्टेजवर आले तेव्हा अनेक नेते तिथं होते। इतर नेत्यांना पंतप्रधान साहेबांनी नमस्कार केला, पण दादांच्या जवळ आल्यानंतर दादांच्या खांद्यावर एका मित्रासारखं त्या ठिकाणी त्यांनी थाप मारली। त्याच्याचबरोबर एक दादांचा कुठला तरी आमदार कार्यकर्ता, त्याला स्टेजवर यायचं होतं, परवानगी दिली जात नव्हती। दादांनी मोदी साहेबांना सांगितलं, मोदी साहेबांनी सिक्युरिटीला सांगितलं, सिक्युरिटी लगेच त्या आमदाराला स्टेजवर येण्याची परवानगी दिली। आता ते आमदार इथं आहेत का नाही मला माहीत नाही, ते आमदार दादांबद्दल, दादांच्या तपासाबद्दल काय बोलले का नाही हे सुद्धा मला तिथं माहीत नाही, पण असे अनेक आमदार, अनेक कार्यकर्ते हे दादांनी त्या ठिकाणी उभे केले आणि राजकारणामध्ये अध्यक्ष महोदय त्यांनी ताकद दिली।
अध्यक्ष महोदय, अमित शहांच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं कारण या लोकांबरोबर शेवटच्या काळामध्ये दादा काम करत होते. याच्या आधी काँग्रेसचे नेते असतील, आदरणीय पवार साहेब असतील, इतरही सर्व नेते असतील, त्यांच्याबरोबर 22 वर्षापेक्षा जास्त मंत्री म्हणून दादांनी तिथं काम केलेलं आहे. पण ठराविक काही नेत्यांची नावं इथं मी का घेतोय कारण शेवटचे 2.5-3 वर्ष दादांच्या राजकारणाचे आणि सत्तेतले या नेत्यांबरोबर त्यांनी काम केलं म्हणून खरं तर त्यांची नावं इथं मी घेतोय. अमित शहा साहेबांबरोबर पण त्यांचे काही जवळचे संबंध होते. एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये ते सुद्धा पार्लमेंटचा कुठला तरी कार्यक्रम होते, दादा मागच्या बाजूला उभे होते. दादांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला होता, पण अमित शहा साहेबांनी दादांना त्यांच्याजवळ पहिल्या रांगेत त्या ठिकाणी घेतलं. अध्यक्ष महोदय, दादांचा मृत्यू झाल्यानंतर शोकसभा या अधिवेशनामध्ये झाली. तसंच देशाच्या संसदेत, तसेच तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान यासह अनेक राज्यातील विधानसभेत व कॅबिनेट बैठकीमध्ये अजितदादांना श्रद्धांजली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाहण्यात आली. फडणवीस साहेब सुद्धा अनेक वेळा त्यांच्या भाषणामध्ये दादांना आपला मित्र, माझा जिवलग मित्र, त्याच्याचबरोबर महाराष्ट्रात तळागाळापर्यंत दादांची ओळख आहे. गतिमान पद्धतीने प्रशासनाला जर चालवायचं असेल तर दादांसारखं दुसरं कुणी नाही, असं फडणवीस साहेब सुद्धा त्या ठिकाणी अनेक वेळा बोललेले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आपण सुद्धा जवळून ह्या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय या बघितलेल्या आहेत. एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दादांबद्दल बोलत असताना अजितदादा म्हणजे एक अजिंक्य पॉवरफुल शक्ती असं त्यांना संबोधित करायचे. या अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा शोक प्रस्ताव हा त्या ठिकाणी मांडण्यात आला होता, अनेक आमदार, अनेक नेते त्या ठिकाणी बोलले. पण अध्यक्ष महोदय, पॉवरफुल नेता, गतिमान प्रशासन चालवणारा नेता, पण दुर्दैव असं की दादांचा ॲक्सिडेंट नाही तर घातपात जो काय झालेला आहे, CID तपास करते असं आम्हाला कळतंय. पण त्यांच्या त्या तपासाबद्दल त्यांचं जे काही इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सुरू आहे, ती ज्या संत गतीने चाललेली आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने माझा तिथं एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचा पुतण्या म्हणून, या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून अध्यक्ष महोदय तिथं आक्षेप आहे. एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा जर या अधिवेशनामध्ये त्या नेत्यांबद्दल चर्चा होत नसेल, काही लोकांना बोलायचं असेल त्यांच्या पक्षाच्या, पण त्यांना सांगितलं जातं हे आम्हाला कळलं की तुम्ही बोलू नका, हे असं होत असेल तर अध्यक्ष महोदय हे योग्य नाही. आणि ज्या ज्या लोकांनी भाषणं केली, मग ती कोरडी भाषणं होती असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का माणूस असताना तुम्ही माणसाबद्दल चांगलं बोलता, माणूस गेल्यानंतर शोकसभेत बोलता, पण खऱ्या अर्थाने त्या नेत्याला न्याय द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र कुणीच त्या बाबतीत बोलत नाही. अध्यक्ष महोदय, हे खरंच योग्य आहे का असा प्रश्न मला तर पडलेला आहे, पण या महाराष्ट्राला प्रत्येक नागरिकाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तो प्रश्न पडलेला आहे. अनेक आमदारांना इथं आणलं, संजय बनसोडे असतील, दत्ताभामा बर्णे असतील, इंद्रजित नाईक असतील, नरहरी झिरवळ असतील, किरण लामटे असतील, सना मलिक असतील, अमोल मिटकरी असतील, निलेश लंके असतील, सुनील शेळके असतील, असंख्य नाव आहेत. असंख्य लोकांना त्यांनी आमदार केलं. पण इथं बोलत असताना किती आमदार बोलले, किती नेते बोलले. काल 4 प्रस्ताव एकत्रित आलं. शेवटच्या प्रस्तावामध्ये दादांबद्दलची एक ओळ होती, पण अनेक आमदार इथं बोलले. पण बोलत असताना आम्ही सत्तेतले आहोत, विरोधकांचा हा प्रस्ताव आहे, दादांचा प्रस्ताव विरोधकांनी मांडलाय, मग आपण सत्तेत असताना बोलायचं का? जर बोललो तर मग आपला निधी कमी मिळेल का? आपण बोललो तर सत्तेतल्या काही नेत्यांना वाईट वाटेल का? असे काय प्रश्न काही लोकांना वाटतात का? खरं तर अध्यक्ष महोदय, त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी सुद्धा कुठेतरी बोलायला पाहिजे होतं. मी खरं तर तुपे भाऊंचं अभिनंदन करेल. काल ते भावनिक होऊन अतिशय मुद्देसूद अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलले. पण अध्यक्ष महोदय, 2.5-3 वर्षापूर्वी पवार साहेबांची साथ सोडून अजितदादा वेगळे का झाले होते? त्यांनी सांगितलं जे कारण होतं की माझ्या आमदारांना, माझ्या कार्यकर्त्याला विकास निधी तिथं मिळत नाही म्हणून मी तिथं वेगळं होतोय. अध्यक्ष महोदय, म्हणजे पवार साहेबांचं आणि दादांचं नातं वडिलांचं मुलासारखं होतं, हे आम्ही बघितलेलं आहे.
अजितदादांचं 18 वय असताना त्यांचे वडील वारल्यानंतर अक्षरशः मुलासारखं पवार साहेबांनी त्यांना वाढवलं आणि मग पवार साहेबांची साथ आमदारांसाठी, त्यांना विकास निधी मिळावा, कार्यकर्त्यांसाठी त्यांना काम मिळावं यासाठी पवार साहेबांची साथ त्यांनी सोडली. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने दादांना न्याय, ते सुद्धा मृत्यू झाल्यानंतर न्याय मिळावा, कुठेतरी चांगलं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, ही भूमिका मांडत असताना मात्र फार कमी लोक ती भूमिका घेताना आम्हाला दिसत आहेत. हे बघून खरंच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे दुर्दैव वाटलं. म्हणजे निधी एवढा महत्वाचा आहे का? सत्ता एवढी महत्वाची आहे का? मग अशा गोष्टी या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने दादांवर अन्याय होत असेल तर सामान्य लोकांना प्रश्न पडलेला, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जर आज ही परिस्थिती असेल तर गरिबाचं काय, शेतकऱ्याचं काय, युवांचं काय, महिलांचं काय, असे प्रश्न सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पडत आहेत. अध्यक्ष महोदय, काही लोक बोलत असताना पवार साहेबांनी जी भूमिका 28 तारखेला घेतली, काय पवार साहेब बोलले? पवार साहेबांना कधी या परिस्थितीमध्ये बघितलं की एक कागद घेता, कागद वाचतात, कागद सुद्धा त्यांना वाचता येत नव्हतं. एवढे भावनिक पवार साहेब त्या दिवशी झाले होते. मुलगा गेल्यासारखी ते वातावरण होतं. फक्त दुसऱ्या दिवशी जेव्हा अंतविधी असेल तिथे येणाऱ्या लाखो लोकांना कुठं अडचण होऊ नये म्हणून पवार साहेबांनी एका साध्या कागदावर लिहिलेला जो काही संदेश होता की हा घातपात नसून हा कुठेतरी अपघात आहे, ते कोणासाठी तर लोकांसाठी होतं. मग पवार साहेबांनी त्यावेळेस जी भूमिका घेतली लोकांसाठी, ती काय चुकीची होती का? आमचं एवढंच म्हणणं आहे की तपास झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. पण तपास करत असताना सुरुवात कुठे होत असते तर ती सुरुवात FIR पासून होत असते. दादांचा साधा FIR अजूनपर्यंत या महाराष्ट्रामध्ये फाईल नाही झाला अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आम्ही नवीन आहोत, आम्ही यंग आहोत, तरुण आहोत. माझ्या काकींनी जर मला सांगितलं असतं की रोहित तू सगळीकडे फिरतोय, महाराष्ट्रात फिरतोय, याला भेटतोय त्याला भेटतोय, तू FIR करण्याचा प्रयत्न करतो, ये एकदा इकडे ये, माझ्याकडे अधिकार आहे, मी सत्तेत आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अधिकाऱ्याला बोलवते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं की अरे तू सगळीकडे वन फिरतोय, होम डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, कुठला अधिकारी पाहिजे सांग, कसलं इन्व्हेस्टिगेशन पाहिजे सांग, FIR घेतला नसेल तर मी सांगतो FIR करून घ्यायला. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच भूमिका जर घेतली असेल, तिन्ही लोक एकत्रित बसून आमची एवढीच इच्छा होती, मी कुठं राजकारण केलं अध्यक्ष महोदय, आमची एवढीच इच्छा होती की तपास योग्य दिशेने गेला पाहिजे. एवढी सत्ता हातात असताना त्या सत्तेचा वापर फक्त दादांना तपासाच्या बाबतीत न्याय देण्यासाठी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावी, एवढीच अध्यक्ष महोदय माझी तिथं इच्छा होती. अध्यक्ष महोदय, मी ज्या ज्या नेत्यांना भेटलो त्यांना म्हणलं VSR कंपनी जी आहे त्याची जी विमानं आहेत त्यात कृपा करून तुम्ही प्रवास करू नका. ज्या पद्धतीने तिथे मेंटेनन्स केला जातो त्याच्यात जर आपण बघितलं कधीही कुठेही ॲक्सिडेंट होऊ शकत नाही, होऊ शकतो. अध्यक्ष महोदय, सेलिब्रिटी जातात, राजकीय लोक जातात, अधिकारी जातात, क्रिकेटर जातात, सगळे जातात, आणि पण जर उद्या जाऊन एखादा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाला तर त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होणार तर या राज्याचं आणि देशाचं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. अध्यक्ष महोदय, दादांचा ज्या विमानात ॲक्सिडेंट झाला ते अख्खं विमान हे चेकलिस्ट विकत नाही घेतलं अध्यक्ष महोदय, हे कॅशली विकत घेतलेलं आहे, कुठेही डॉक्युमेंट नाहीत. आम्ही ईडीला पत्र लिहिलंय, आम्ही CBIला पत्र लिहिलेलं आहे, DGCAला लिहिलेलं आहे. अक्षरशः इल्लीगल पद्धतीने हे विमान घेतलं होतं आणि तेच विमान हे दादांना का देण्यात आलं असा प्रश्न अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी विचारला, पण अजूनपर्यंत उत्तर तरी त्या ठिकाणी मिळालं नाही. अहो, 2023ला जे विमान पडलं होतं दादांसारखंच विमान होतं. विमानाची किंमत होती 20 कोटी आणि त्याला इन्शुरन्स किती मिळाला? 36 कोटी मिळाला. दादांच्या विमानाची किंमत भंगारात जर आपण काढलं तरी ती कुणी विकत घेणार नाही. 16 कोटी रुपयाची किंमत होती. त्याच्यावर इन्शुरन्स किती होता? 50 कोटीचा होता. मग नफाखोरी करायची होती का? 210 कोटीचा त्याच्यामध्ये लायबिलिटी इन्शुरन्स होता. अरे पण मी जेव्हा त्या पिंकी माळीच्या घरी गेलो, अक्षरशः 5 लाख रुपये अध्यक्ष महोदय सरकारकडनं, जास्त पैसा हा सरकारकडे तिथं दिला गेला पाहिजे. हा इन्शुरन्सचा पैसा VSRला जाण्यापेक्षा या पिंकी माळीच्या कुटुंबाला, या विदीप जाधवच्या कुटुंबाला, या पाठक ज्या को पायलट होत्या त्यांच्या कुटुंबाला जायला काय हरकत आहे अध्यक्ष महोदय. पण याच्यात कुणी तपास करतंय का? याच्यात कुणी चर्चा करतंय का?
आम्ही जेव्हा या परिवाराशी त्या ठिकाणी बोलतोय तेव्हा परिवारातील लोक म्हणतात आमच्यापर्यंत सरकारकडनं अजून कुणी संपर्क केलेला नाही, फक्त केला तो 5 लाख रुपयासाठी. आणि संपर्क करायला सुरुवात करा. आपलीच मराठी माणसं आहेत ज्या दुर्दैवाने आपल्या बरोबर नाहीत. दादांसाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण ह्यांच्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब इथं नाही आहेत, त्यांचा विषय सुद्धा मी काढला होता, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. अध्यक्ष महोदय जेव्हा एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते या राज्याचे, त्या VSR कंपनीच्या विमानामध्ये डावोसला जात होते. डावोसला जात असताना बहारेनला पेट्रोल भरण्यासाठी ते थांबले. तिथून जेव्हा त्यांनी टेक ऑफ केला तेव्हा त्यांना इराण आणि इराकमध्ये थांबवण्यात आलं. सांगण्यात आलं अजून 5 मिनिटं तुम्ही जर हवेत राहिला तर तुमचं विमान आम्ही खाली पाडू. ह्याच्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे अध्यक्ष महोदय. हे पुरावे मी एका ठिकाणी आणलेले आहेत. अहो, जेव्हा एखादं विमान भारताच्या बाहेर जात असतं, ज्या एअर एरियामधून जे जात असतं, त्या हवेतून जात असतं, त्या खाली जे देश आहे त्याची परवानगी ही घ्यावीच लागते. पण या VSR कंपनीने त्या बाबतीतली परवानगी घेतली नव्हती. जर दुर्दैवाने एखादी घटना घडली असती आणि इराणने ते इराकली विमान पाडलं असतं, याला कोण जबाबदार होतं अध्यक्ष महोदय? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जात असताना परवानगी घेतली जात नाही आणि उद्या एखादी घटना घडली तर ह्यासाठीच मी म्हणतोय हा जो VSR कंपनीचा मालक एक घमंडी आहे. अध्यक्ष महोदय, त्याला काही लोकांनी विचारलं की काय रे वाटतं तुला? तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता. ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना, उन्होंने अजीत दादा के एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है. 80 कोटी रुपये दिले अजित दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला अध्यक्ष महोदय. आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते अध्यक्ष महोदय. कसं नाही मिळणार? अहो, आम्ही केंद्र सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहेत त्यांच्या प्रायव्हेट कंपनीचा आणि VSRचे संबंध आहेत. मी पॉलिटिकल कॉन्स्पिरसीमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत असं मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय. पण जर तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून त्या कंपनीशी जर संलग्न असताल, लग्नात तुम्ही जाणार असाल तर न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय? ते हे सगळे जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जेव्हा हा जो VIP प्रवासाचा मुद्दा चालू होता, CM साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि दादा हे तिघं एकत्रित बसले. त्यांनी एक चांगली संकल्पना आणली होती अध्यक्ष महोदय. काय संकल्पना होती? की बाबांनो, चांगली विमानं आपल्याला असावी. आपल्या राज्य सरकारला, मुख्यमंत्र्याला वेगळं विमान, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेगळी वेगळी विमानं, असं एक चांगली संकल्पना त्यांनी मांडली आणि टेंडर सुद्धा अध्यक्ष महोदय तिथं काढलं. ते टेंडर निघालं, काही लोकांनी ते भरलं. त्याच्यामध्ये एक कंडिशन टाकली होती अधिकाऱ्यांनी. काय कंडिशन होती? की जी कुठली विमानं घेऊ, ज्या कंपनीची घेऊ, त्या कंपनीला ऍक्सिडेंटची हिस्ट्री नसावी, अशीच कंडिशन होती ना. चांगलं आहे अध्यक्ष महोदय. पण याच्यामध्ये VSR 2023ला त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. VSRला कुठला धंदा तिथं अध्यक्ष महोदय मिळाला नसता, म्हणून हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं. का हा VK सिंग मंत्रालयात आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन अधिकाऱ्यांसमोर त्यांनी गोंधळ घातला. आप मेरा टेंडर कैसे कैंसिल कर सकते हो, आप मुझे कैसे काम नहीं दे सकते, असं काही ते गोंधळ घातल्यानंतर हे अख्खं टेंडर कॅन्सल झालं. हे टेंडर कॅन्सल झालं नसतं आणि ऍक्सिडेंट हिस्ट्रीवाल्यांना जर काम देणं हे या सरकारने टाळलं असं अध्यक्ष महोदय, आज आमचे अजितदादा जिवंत असले असते. हे आमचं मत आहे. कुठं राजकारण करतोय आम्ही, पण ह्या खोलात गेल्याशिवाय या विषय हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठे येणार नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.